अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्याच 4 वर्षांनंतर आता सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट सादर। रिया चक्रवर्तीच्या कुटुंबियांनाही क्लीन चिट। सुशांत सिंगची हत्या होताना नोकरानं मोबाईलमध्ये शूटिंग केलं। सुशांत सिंगच्या मृत्यूवरून नारायण राणेंचा मोठा दावा, तर वेळ आल्यावर आमच्याकडचे पुरावे पोलिसांना देणार, राणेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये दाखल। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज आढावा बैठकीचं आयोजन। उद्योजकांसोबत सुद्धा मुख्यमंत्र्यांची बैठक असल्याची माहिती। अडवाणींची स्थिती पाहिल्यावर कैदेतील शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही। सामनाच्या रोखठोकमधील राऊतांच्या दाव्यानं वाद उफाळण्याचे आता चिन्ह। नागपूर राडाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर। मुंबईतील संवेदनशील भागांमध्ये आता पोलिसांकडून रूट मार्च। पोलिसांसह राज्य राखीव पोलीस आणि एमएसएफचे जवान सुद्धा सहभागी। सोलापुरात शेत रस्त्यावरून कोयत्यानं हल्ला करून शेतकऱ्याची हत्या। कांतीलाल माने असं हत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्याचं नाव। मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक असणार। राज्यात उष्माघाताच्या धोक्यात वाढ। आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद। सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण गडचिरोली, तर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारीचा इशारा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 39%वर। बीएमसीकडून आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती। पुण्यात पाण्याचा अधिक वापर केल्यास नळ कनेक्शन तोडणार। अतिरिक्त पाण्याचा वापर करणाऱ्यांना महापालिकेची तंबी। पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय। विदर्भवासियांसाठी उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या, तर उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबई नागपूरसह पुणे नागपूर आणि इतर मार्गांवर 332 उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय।